काय राजा कुठं काय? मग असं तोंड पाडून का बसलायस? काय नाही. हा, शीतलला मुलगा बघून गेलाय म्हणून तुझं माझ्यासाठी काळीज तुटतय ना? असू दे असू दे. नाही. मग असं तोंड पाडून का बसलायस? काय नाही म्हटलं ना. काय लका दोस्त आहेस का नाही माझा? सांग की मग मला. आता काय नाही तर काय सांगू? आणि ते गाणं बंद करा आधी. नाही, जोवर मला वाट दिसत नाही तोवर हे गाणं पण बंद होणार नाही. तुला आणि कसली वाट पाहिजे? प्रेमाची, शीतलच्या प्रेमाची वाट. तिला मुलगा बघून गेलाय, जर त्याचा होकार आला तर? नाही 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 नाही, देवा तुला 51 नारळाचं तोरण देतो, पण वाट दिसू दे रे देवा बाबा. अरे मुलांनी तिला नकार दिलाय. हा, काय सांगतोयस आज्या? कसली भारी न्यूज दिल्यास लका तू. देवा 101 नारळाचं तोरण देतो तुला. परफेक्ट वाट दाखवलीस देवा, परफेक्ट. राहुल्या, गाणं बंद करते. नाही, बंद कर. का? अरे कसली भारी न्यूज आहे. मग काय र, शितलीला त्या मुलानं नकार दिला म्हणून तुला काय वाईट वाटतंय होय? अरे तिला नकार दिला म्हणून मला कशाला वाईट वाटेल? मग काय झालंय? मला काय चाललंय काय कळलं ना. मज्जी अरे सगळेच लाडू मागतात. काय चाललंय काय कळणार झालंय. जयडीतून तुझं लग्न तर ठरवत नाहीत ना? हे असलं काय नाही. हे सगळं त्या शितलीनं केलंय गावभर. तिला काय काम नाहीत. खरंच असं काय नाही ना? नाही र. आणि हे बघ, तसं काय असतं तर मला माहित नसतं का? तसं नाही, पण तुला न सांगतात. काय रावल्या तू पण. अरे असं न सांगता करतात वे. आणि मग आम्हाला काय ओळखत नाहीस का तू? मामाला मी ओळखतोय र. मामा तसा करणार नाही, पण मामी. अरे मामी तरी कशाला असं करेल? अरे मामा मामीनं लहानपणापासून सांभाळलंय मला. ते असं वागतील का माझ्या संग? तू उगाच डोक्यात काहीतरी भरवू नको बरं का. माझी माणसं आहेत ती, मला कधीच फसवणार नाहीत.
सुमे तुझं पैसे दिलेत हा? होय. आणि हे तुझं. दीपाली आणि वैशाली तुमचं बी दिलेत. राणी ही तुझं आणि ही तुमचं. पुष्पताई 800 रुपये आहेत की. हा मग अहो 1 रुपयाला 4 पापड लाटायचा हिशोब होता ना. बरोबर आहे की मग. अहो मग 1000 रुपये होतात माझं. 1000 कसं? बघा की आता 4000च्या पुढे गेलेत की माझे पापड. नीट वहीत बघा की पापडाच्या किती गोळ्या उचलल्यात ते. अगं तू पापड नीट लाटला नाहीस. किती पापड खराब झालं. अगं 101 पापड तर असंच मोडलं होतं. आता ती पापड कोण घेणार? आणि नेमानं हिशोब करायला गेलं ना तर तुझं 500 रुपयेच होत्यात. सुमे तू बघितलंस ना पापड किती खराब झालं होतं ती. म्हणजे एवढं बी खराब नाही झाले. अगं व्हय की म्हणून तर 800 रुपये दिलं ना. अहो पण मला लागणार होते पैसे. आणि पैसे तर सगळ्यांनाच लागतात हा. अहो मागच्या वेळी बी 300 रुपये कमी दिले होते तुम्ही. कमी दिलं होतं म्हणजे आता तुझ्या कामाचं तेवढंच होतं तर त्याला मी काय करणार. आणि हे बघा नाही तुझं 200-300 रुपये घेऊन मी काय माडी बांधणार आहे वय. तसं म्हणलं का मी. तू तसं म्हणली नाहीस पण मला तसंच वाटतंय की. बर पुष्पाताई नका डोक्यात राग घालून घेऊ. बाकी पुष्पाताई कधी घेतली नवीन मशीन? परवाच घेतली. भाऊजींनी घेऊन दिली होय? होय भाऊजी घेऊन देतात होय. अगं माझं मी पैसे साठवून घेतली. 10 वर्ष झालं पैसे साठवत होती तेव्हा आत्ता घेतली मशीन. अहो आपलेच पैसे मारून घेतले असेल मशीन. काय ग काय बोलताय? नाही 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 मशीन चांगली आहे म्हणते. आणि एक विचारू का पुष्पताई? विचार की. जेडीचं आणि अजिंक्यचं लग्नाचं चाललंय वय? नाही तुला कोणी सांगितलं? तुमचं असंच असतं पुष्पताई. सगळ्या गावाला कळलं तरी बी तुम्ही नाहीच म्हणताय. उगाच कशाला नाही म्हणू. आता आमच्यापासून काय लपवताय? मी कशाला लपवते? तुला सांगितलं नसतं वय. तसं काही नाही. पण तुला कोणी सांगितलं? पुष्पताई अशा गोष्टी काही लपून राहतात वय? तसं काही नाही म्हणतेस तर कोणी सांगितलं सांग की. अशीच उडत उडत बातमी आली. अजिंक्यपर्यंत तर गिरी नसेल ना बातमी. कसला विचार करताय पुष्पताई? हा नाही कसलं नाही. आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे पण ज्याचं लग्न आहे त्याला तरी सांगितलं आहे का? ए सुमी कशी बी काय बोलतीस ग तू. कामाचं बघा ती 7ची ऑर्डर आली त्याचं काय झालं? कुठली ऑर्डर? अगं बाई तुला माहित नाही नाही का. अगं आत्ताच फोन करायचा होता त्यांना. बरं एक काम करा आपण संध्याकाळी भेटू नाहीतर उद्या भेटू की. बर चला ग निघूयात.